आपला देश खरंच पुढे जातोय की फक्त पैसे वाटले जात आहेत? ऐकायला विचित्र वाटतंय, पण हे आकडे पाहिलं तर खरी गोष्ट तुमच्या लक्षात येईल. इस्रो म्हणजे जगाला भारताची चंद्रावर ताकद दाखवणारी संस्था. तिचं बजेट आहे 13,000 कोटी. पण मध्य प्रदेशमधील लाडक्या बहीण योजनेचं बजेट 19,000 कोटी. भारताच्या सुरक्षेसाठी काम करणाऱ्या DRDOचं बजेट आहे 26,000 कोटी. पण महाराष्ट्रातील लाडक्या बहीण योजनेचं बजेट आहे तब्बल 46,000 कोटी. आता थोडा विचार करा. देशाचं भविष्य घडवणाऱ्या शिक्षणासाठीचं बजेट आहे 1.4 लाख कोटी आणि या फ्रीच्या योजनांसाठीचं बजेट ते आहे तब्बल 8.9 लाख कोटी. म्हणजे आपल्याकडं प्राधान्य कशाला दिलं जातंय? शिक्षणाला, संशोधनाला की फक्त निवडणुकांना? एक IIM उभं करण्यासाठी लागतात जवळपास 500 कोटी रुपये. आणि जर एका राज्यातील लाडकी बहीण योजना बंद केली तर तब्बल 35 IIM उभे होऊ शकतात. पण खरी गोष्ट इथं संपत नाही. आपल्या देशातील लाडक्या बहिणींना फक्त पैशाची गरज आहे का? की सुरक्षित रस्ते, चांगले कॉलेज आणि रोजगाराच्या संधी? आणि अजूनही याच मुली खूप भीतीत जगतायत कारण त्या सेफ नाहीयेत. हा प्रश्न पैशांचा नाही, तर प्राधान्याचा आहे. तुमच्या मते सरकारने काय करायला हवं? शिक्षण, सुरक्षा की या फ्री बीजच्या योजना?